डोक्यावरती त्यांच्या घागर आहे, दिसते का तुम्हाला? त्याच्या डोक्यावर घागर दिसते का? कोण म्हणलं ग्लास? अहो घागर आहे ती, घागर घेऊनच लागणार आहे. बघा पूर्वीच्या काळामध्ये महिला हांड्यावरती हांडे घेऊन यायच्या, 7-7 हांडे घेऊन यायच्या. आता नुसती चावी फिरवायचं जीवावर येत आहे ह्यांच्या. असं कितीतरी टोमणे तुम्ही ऐकले असतील आहे का नाही? घरातलं पाणी आलं, घरातच येते पाणी डायरेक्ट. पण त्या काळामध्ये विहिरीत पाणी आणायला महिला जायच्या, चालत जायच्या. त्यानंतर आडाचं पाणी शेंदून आणायच्या, काही काही लगडीनं माहिती ना कावड करून आणायचे. आणि अशा काळामध्ये ज्या महिला ज्यांना पोहायला येत नव्हतं त्या महिला पाणी आणायला गेल्या तर परत कधीच आल्या नाहीत. अशा पण काही दुर्दैवी घटना आपल्या राज्यात देशात घडल्या आणि आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीचं दुःख वाटतं. पण ती सुद्धा एक कला होती पूर्वीच्या काळातली की डोक्यावरती बघा ना, कमरेवरती पण हंडा घेता येत नाही आजकालच्या काही महिलांना. पूर्वीच्या काळात त्या एक कमरेवरती हंडा असायचा, एक डोक्यावरती असायचा, तो दोन हाताला दोन्ही बाजूला दोन असायचे असे आणि वरती एक असायचं, त्याला ते हातच लावत नव्हत्या. पण त्याची काय बघा त्याच्यावरती पण एक असायचं. असे 4-4 हंडे त्या महिला घेऊन यायच्या, पण त्यातलं पाण्याचा एक थेंब सुद्धा कधी सांडलेला नव्हता. त्यांची खूप प्रॅक्टिस असायची, रोज त्या करायच्या. आणि जर तुम्ही सज्जनगडावरती जर कधी गेलात तर तिथे खूप मोठा हंडा आहे आणि पाठीमागच्या बाजूला एक तळ आहे बघा. त्या तळ्यातून रामदास स्वामी असं म्हणतात की तिथून ते तो हंडा भरून तिकडे आणायचे आणि त्यांची ती बलदंड शरीर एसटी त्या काळात त्यामुळेच कदाचित जास्त चांगली होती. तर आपण बघूया आता कोणाचा हंडा डोक्यावरून पडणार नाही. तुम्ही तिथून इथे यायचंय. जे कोणी पहिल्यांदा इथं पोहोचून परत माघारी येणार आहेत ते विनर असणार आहेत. म्हणजे तुम्हाला तिथून इथे यायचंय आणि परत इकडे यायचंय. इथं दोरीवरती एक पाय ठेवायचा बरं का, हळूचा असा. दोरी घेऊन जाऊ नका माघारी, तिथं पाय ठेवायचा आणि परत माघारी यायचंय. इथं गाणं चालू होईल, म्युझिक रेडी आहे का? आणि मी 1, 2, 3 स्टार्ट म्हटल्यानंतर चालू करायचे. त्याच्या अगोदर काही नियम सांगतो. हंड्याला हात लावायचा नाही, न हात लावता इकडे चालत यायचे. चालता चालता चुकून जरी असा हात लागला तरी तुम्ही बाद असणार आहे. सावकाश चाला, गडबड करू नका, शिस्तीत चला. तुम्ही थोडं मागे सरका. तयार आहेत ना सगळे? सोपं आहे का नाही? का अवघड आहे? घ्या आत्ता हात लावू शकता, पण चालण्या सुरुवात केली की काढून घ्यायचं लगेच. सगळेजण बघणार आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. ठीक आहे, स्टार्ट. थांबा थांबा थांबा, मागे सरका, म्हणजे गाणं स्टार्ट असं म्हणलं. मागे सरका, सरका मागे जरा. एकच लाईन मध्ये आहेत सगळे, बरोबर? गाणं अगोदर सुरू करा, मी त्यानंतर स्टार्ट म्हणलं सुरू करायचं तुम्ही चालायला. गाणं सुरू करा अगोदर.